संकरो नरकायैव कुलज्ञानाङ्कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिंडोदकक्रियाः। कुलाचा नाश करणारे व त्यांचे कुटुंब दोन्हीही नरकात जातात, कारण त्यांच्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना पिंड व जल यासारख्या श्राद्ध क्रिया मिळेनाशा होतात. म्हणजे जे लोक आपल्या कुटुंबाची परंपरा, संस्कार, धर्मकर्म यांचा नाश करतात ते स्वतःच नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंब अधोगतीकडे जातं. आणि त्यामुळे पूर्वजांना जे सतत चालणारे पिंडदान, तर्पण यासारखे कर्मकांड असतात ते थांबतात, ज्यामुळे पूर्वजांचे कल्याण होत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. घरातील संस्कार, चांगल्या परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. म्हणजेच कुटुंबाची संस्कृती जपणं अतिशय महत्त्वाचं आहे. लोभ, क्रोध, मत्सर यामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या मूल्यांना धक्का पोचवतो. म्हणजेच स्वार्थी वर्तनामुळे पिढ्या बिघडतात. पूर्वजांचा सन्मान, त्यांची आठवण, श्राद्ध कर्म किंवा कृतज्ञता व्यक्त करणारी कोणतीही परंपरा कायम ठेवणे ही कर्तव्य भावना आहे. म्हणजेच पूर्वजांचा सन्मान करणे. धर्मकर्म फक्त विधी नाहीत, ते कृतज्ञतेचे प्रतीक आहेत. ज्यांनी आपल्याला जन्म, संस्कार दिले त्यांच्याशी नाते जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. भांडणं, फूट, स्वार्थी वर्तन हे फक्त वर्तमानच नाही तर भविष्यही खराब करतात. म्हणूनच कुटुंबातील ऐक्य म्हणजे सामूहिक उन्नती होय. नैतिक मूल्ये गमावल्यास समाज व व्यक्ती दोघेही अधोगतीला लागतात. आध्यात्मिक व नैतिक पतन टाळणे गरजेचे आहे. आपण आज काय करतो त्याचा परिणाम पिढ्यांच्या संस्कारांवर होतो. त्यामुळे स्वतःसाठी नव्हे तर पिढ्यांसाठी जगलं पाहिजे. त्यात जर सांगायचं झालं तर कुटुंबाचे संस्कार, परंपरा आणि धर्मकर्म जपणं हे फक्त आपलंच नाही तर पिढ्यानपिढ्यांचं कल्याण साधणारं कर्तव्य आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.